नमस्कार सर्वांना, सीमाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आषाढी स्पेशल आज जी थाळी मी बनवत आहे ती मटण सुक्का आणि मटण रस्सा अशी थाळी मी बनवत आहे. तर पहा कृती. झणझणीत असा मटणाचा रस्सा जेव्हा आपण बघतो त्यावेळेस तो चवीलाही तसाच छान आणि झणझणीत असला तरच तो खायलाही छान वाटतो. आणि इथं मसालेदार असं सुक्कं चिकन मी केलेलं आहे. तर आता पाहूयात आपण कसं करायचं हे मटण. इथं मी 1 किलो एवढं मटण घेतलेलं आहे आणि 1 चमचा आपण त्यामध्ये हळद घालणार आहोत. मीठ जे आहे ते इथं मी मोठं मीठ घालते. ते मीठ मी 2 चमचे एवढं घालते आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट करण्यासाठी अर्धा ते 1 तास एवढं ठेवायचं आहे. मॅरिनेट करण्यामुळं आपले हे जे हळद आणि मीठ लावलेलं आहे आपण मटणाला ते छान असं मॅरिनेट होतं आणि शिजल्यानंतर मटणाला चव छान येते. त्यासाठी आपण हे मॅरिनेट करून ठेवणार आहोत. मटण जेव्हा बनवतो त्यावेळेस मटण शिजायला बराच वेळ लागतो आणि ते कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा आपण मोठ्या पातेल्यामध्ये जेव्हा आपण मटण करतो त्यावेळेस त्या मटणाला छान अशी चव येते आणि मटणाचा रस्सा जो आहे तोही चवीला छान असा लागतो. तर इथं आपण आता मटण जे आहे ते शिजायला ठेवूयात. तर एका पातेल्यामध्ये 1 चमचा मी तेल घालते आणि तेल घातल्यानंतर यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं मटण जे आहे ते शिजण्यासाठी घालणार आहोत. आणि या मटणामध्ये आपण वरून अजिबात पाणी घालायचं नाही. जेव्हा यावरती आपण जे ताट झाकून ठेवणार आहोत त्या ताटावर आपण पाणी गरम करत ठेवायचं आहे आणि तेच पाणी या मटणामध्ये आपण शिजण्यासाठी घालणार आहोत. आणि मटण शिजण्यासाठी 1 ते सव्वा तास एवढा कालावधी लागतो. आणि आता मी इथं ताटावर जे पाणी आहे थंड ते आपण गरम करण्यासाठी घालणार आहोत आणि तोपर्यंत वाफेवरच हे आपण मटण थोडं शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालून घेणार आहोत आणि या पाण्यामध्येच हे मटण जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे. मग असं शिजल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि इकडं आता मी खडे मसाले घेतलेले आहेत आणि ते खडे मसाले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आणि खडे मसाल्यामध्ये मी घेते धने, मिरे, लवंग, दालचिनी, तमालपत्र आणि जिरे आणि हे जे आहेत ते आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. आणि भाजून झाल्यानंतर आपण हे मसाले थंड झाल्यानंतर हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. आणि बारीक असे वाटून झाल्यानंतर आपण हे मसाले आपण या मटण करण्यासाठी वापरणार आहोत. जेव्हा तुम्ही मटण किंवा चिकन जेव्हा बनवता त्यावेळेस तुम्ही जेव्हा खडे मसाल्यांचा वापर करता त्यावेळेस त्या मटणाला किंवा चिकनला फार छान अशी चव येते. आता इथं मी कांदा आणि जो टोमॅटो आहे तो भाजून घेणार आहे. त्यासाठी मी कढईमध्ये 1 चमचा एवढं तेल घातलेलं आहे आणि त्यावर मी 4 कांदे आहेत ते उभे चिरून यामध्ये घातलेले आहेत आणि कांदा हा जो आहे आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. आणि या कांद्यामध्येच मी 2 टोमॅटो आहेत ते घालते आणि हे टोमॅटो ही आपल्याला आणि कांदा दोन्ही मिळून आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. जेव्हा मटण करण्यासाठी आपण कांदे किंवा मसाले व्यवस्थित असे भाजतो त्यावेळेस होणारा रस्साही छान चवदार असा होतो आणि जेव्हा रस्सा दाटसर असा छान असतो त्यावेळेस त्याला चवही छान येते. त्यासाठी आपल्याला हे मसाले खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. आणि कांदा आणि जे टोमॅटो आहे हे पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला या कांदा आणि लसूणला मिक्सर मारून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही मटण आणि चिकन बनवता त्यावेळेस आपल्याला कांदा हा भरपूर असा लागतो आणि जेव्हा आपण कांदा भरपूर असा या मटणाला किंवा चिकनला पण भाजतो त्यावेळेस ते चवदार असं चिकन आणि मटण तयार होतं. आता हा कांदा आणि टोमॅटो जे आहेत ते भाजून झालेले आहेत आणि इथं मी कढईमध्ये 1 चमचा तेल घालून त्यामध्ये 1 वाटी एवढे खोबऱ्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याही खमंग अशा भाजून घेतलेल्या आहेत. इथं आपण खोबरं जे घेतलेलं आहे ते 1 वाटी घेतलेलं आहे. जास्त खोबऱ्याचा जर वापर केला तर जास्त घट्ट असं मटण ही चवीला बरोबर लागत नाही. आपल्याला जो रस्सा आहे तो मिडियम असा ठेवायचा आहे. अगदी दाटसर जर केला तर त्याची चव अशी काही लागत नाही. त्यासाठी आपण व्यवस्थित असे मसाले या मटणासाठी घेतलेले आहेत. यावरच भाजलेला कांदा आणि जे टोमॅटो आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हेही बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. यामध्येच मी घालते 15 ते 20 लसूण पाकळ्या. जेव्हा तुम्ही मटण करता त्यावेळेस लसूण आणि सगळा मसाला आपल्याला व्यवस्थित असा घालायचा आहे. आता इथं मी भाजलेलं जे खोबरं आहे तेही बारीक करून घेते. आता इथं मी सर्वप्रथम आपल्याला मसाला जो आहे बारीक केलेला तो भाजून घ्यायचा आहे. इथं मी 1 वाटीभर एवढं तेल घेतलेलं आहे
आणि त्यामध्ये जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे तो सगळा मसाला जो आहे तो मी एकदम परतून घेणार आहे. आणि बारीक गॅसवर आपल्याला हा मसाला आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे. जेव्हा हा मसाला आपण चांगला तेलावर परतून घेतो अगदी तेल सुटेपर्यंत, त्यावेळेस बनणाऱ्या पदार्थाला ही चांगली अशी चव येते आणि या मटणाला त्यामुळे चांगली चव आणि जो खमंगपणा जो असतो तो येतो. यासाठी हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत असा परतून घ्यायचा आहे. आता मी इथं थोडंसं वरून तेलही घालणार आहे आणि आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. आणि जेव्हा आपण हे अशा प्रकारे मटण बनवतो त्यावेळेस ते चवीलाही छान लागतं आणि झणझणीत जो रस्सा असतो तो भाकरी किंवा भाता किंवा चपातीसोबत ही चवीला छान रस्सा लागतो. जेव्हा आपण चिकन किंवा मटण बनवतो त्यावेळेस कांदा आणि मसाले भाजण्यासाठी भरपूर असा वेळ द्यावा लागतो, तेव्हा तुमचा होणारा पदार्थ ही चवीला तेवढा छान लागतो. आता इथं मी यामध्ये घालते 3 मोठे चमचे एवढं लाल तिखट आणि 2 चमचे एवढं मी काळा मसाला घालते. आणि जर तुम्हाला झणझणीत खायचं असेल तर यापेक्षा अजूनही तुम्ही जास्त तिखट घालू शकता किंवा 1 चमचा तुम्ही जास्त तिखट यामध्ये घालू शकता. आणि तिखट घातल्यानंतर परत आपल्याला हा जो मसाला आहे तो चांगला असा परतवून घ्यायचा आहे. जेव्हा आपण मटण बनवताना घरी बनवलेले मसाले, खडे मसाल्यांचा वापर करतो, चवीला छान आणि रस्सेदार असं तयार होतं. या वाटणामध्येच तुम्ही थोड्या कोथिंबिरीचाही समावेश करू शकता. इथं मी कोथिंबीर फक्त वरून चिरण्यासाठी वापरलेली आहे. हा मसाला साधारणपणे 8 ते 10 मिनिटं एवढा परतून घ्यायचा आहे. जसा जसा आपण मसाला परतू तसं त्यातून तेल सुटतं आणि तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतून घ्यायचा आहे. आता मी हे जे वाटण आहे ते चांगलं परतून घेते आणि या वाटणातच मी आता थोडं जे वाटण आहे ते काढून घेणार आहे आणि यामध्येच आपण कढईमध्ये सुक्कं जे आहे मटण ते बनवणार आहोत. यासाठी हा जो मसाला आहे ते सुक्कं आणि जे रश्श्याचं मटण आहे त्याचा मी एकदमच मसाला जो आहे तो परतून घेत आहे. जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर तुम्ही यामध्ये अजून तिखटाचाही वापर करू शकता. आता या मसाल्यातला जो निम्मा मसाला आहे तो मी काढून ठेवलेला आहे आणि यामध्ये मी सुक्कं जे मटण आहे ते कढईमध्ये बनवणार आहे. जे मटणाचे मऊ पीस असतात त्याचं तुम्ही सुक्कं बनवू शकता किंवा जे हाडांचा बोन्सचा भाग असतो त्याचंही तुम्ही सुक्कं बनवू शकता. आणि सुक्कं मटण आहे त्याला मसाला व्यवस्थित असा लागला गेला पाहिजे. आणि यामध्येच मी घालते मटणाचं जे मिठाचा जो रस्सा आहे तो यामध्ये घालून हे सुक्कं जे आहे ते आपल्याला थोडं शिजू द्यायचं आहे. आणि यासाठी आपल्याला हे मटण जे आहे ते बनवायला थोडा वेळ लागतो आणि पण तुम्ही मसाले व्यवस्थित परतून घेतले म्हणजे तो चविष्टही तेवढाच लागतो. त्यासाठी आपलं हे जे सुक्कं जे आहे ते तयार झालेलं आहे. आता इथं मी मटणाचा जो रस्सा आहे तो बनवते. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये एक मोठी पळी मी तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण जो परतून घेतलेला मसाला आहे तो घालून आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि परतल्यानंतर आपण यामध्ये जे रश्श्याचं जे मटण आहे ते घालणार आहोत. हा आपल्याला मसाला चांगला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि परतल्यानंतरच आपण यामध्ये मटणाचे जे पीस आहेत ते घालून आपण मटणाचा जो मिठाचा रस्सा आहे तोही यामध्ये घालणार आहोत. जेव्हा तुम्ही हॉटेलसारखं जेव्हा मटण बनवता त्यावेळेस त्या मटणामध्ये भरपूर असा तेलाचा समावेश केलेला असतो. तेल तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता. जर तुम्हाला भरपूर तर्रेदार असं जर मटण खायचं असेल तर तुम्ही तेलाचा भरपूर असा समावेश करू शकता. पण आपण मटण शिजतानाही त्यामध्ये तेल घातलेलं असतं आणि मटणातली जी चरबी असते त्यामुळे या मटणाला अजून तेल सुटू शकतं. त्यासाठी आपण जे मटण आहे त्याला थोडं कमी तेल घातलं तरीही चालू शकतं. आता मटणाचे हे पीस घातल्यानंतर आपण मटण जे आहे ते हलवून घेणार आहोत आणि यामध्ये मिठाचा जो रस्सा आहे तो आपण यामध्ये घालणार आहोत. आणि मिठाचा जो रस्सा आहे तो यामध्ये घातल्यानंतर आपण हे मटण जे आहे ते थोडं शिजण्यासाठी ठेवणार आहोत. म्हणजे याला जो तवंग आहे तो छान येतो. त्यासाठी आपण हे मटण चांगलं शिजवून द्यायचं आहे. आणि जो मटणाचा जो चव आहे ती या रश्श्यामध्येही छान उतरते.
त्यामध्येच घालायची आपल्याला भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर. कोथिंबिरीमुळे या मटणाला जी आहे ती चव छान येते आणि अशी ताजी कोथिंबीर जेव्हा तुम्ही वरून भरपूर घालता त्यावेळेस मटण चवीला मस्तच लागतं. आता पाहू शकताय तुम्ही आपलं मटणाचं जे ताट आहे ते तयार झालेलं आहे. भरपूर तर्रीदार असा मटणाचा रस्सा, सुकं मटण आणि मटणाचं सूप आपलं तयार आहे. कशी वाटली मटणाची ही रेसिपी? चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि पुन्हा भेटूयात अशाच चमचमीत, झणझणीत, गोड आणि तिखट अशाच रेसिपी